1.5 तास लेट आहे. म्हणजे आम्ही रोज 1-1 तास लेट होत चाललोय रोज. 10-10:30 वाजू दे, तू कसा गाडी ड्रायव्हर बी चेंज करतो आणि मागं नागोबा बनशील पाय तू. पा नागोबा डुलाईसाठी मागे येतोय आता. पा कसा झोपलाय तो नागोबा. झोप लागते माझ्या 2-3 झोपले डायरेक्ट विकेट आती तुझी. वहाँ पे जहाँ पे मैं जा रहा हूँ ना, हाँ। वहाँ पे 50 टेम्परेचर है। अरे बाप रे, फिर हमको जल्दी निकलना पड़ेगा फिर उधर से. इसे बोलते हैं पिंक सिटी. क्या बोलते सर जी? हाँ, महाराष्ट्र से आए, नासिक से. मेरे को ले चलो यार, चलो. किराया नहीं दूंगा. अरे चलो, उसमें क्या है उतना. आता आम्हाला हे कळत नाही, आम्ही बरोबर रस्त्याला आहे का गुगल मॅपने आम्हाला हा रस्ता दाखवून चुकीचा रस्ता दाखवलेला आहे. आपल्या इथं गॅसवर एवढं लवकर पाणी तापत नाही, तेवढं लवकर इथं बॉटलवर गरम होतं डायरेक्ट. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही आता निघतोय हरियाणा ते दिल्ली क्रॉस करण्यासाठी. आमचं तसं तर पूर्ण आवरून झालेलं आहे, बॅगा वगैरे सगळ्या गाडीला बांधून झालेलं आहे. पण एक प्रॉब्लेम झालेला आहे, थोडीशी बॅग जास्त झालेली आहे, ज्याच्यात आम्ही कॅमेरा वगैरे कॅरी करतो आहे. त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होणार आहे आम्हाला. पण काय प्रॉब्लेम नाही, आपण जाऊन योग्य पद्धतीने निघू. जसं की आपल्याला रोज प्रवास करतो आहे आपण, त्या पद्धतीनेच प्रवास करण्याचा प्रयत्न करू. आणि मयूर गेला आता खाली, त्याचं प्रॉपर आवरून झालेलं आहे. आता आम्ही पण निघतो आहे, रूम वगैरे चेकआउट करतो आणि मी भेटतो तुम्हाला बाईकवर. चला, बाय बाय. चलो, आता वाजले 5:45 आणि लेट झालो आहे आम्ही, खूप लेट झालो आहे. कारण की काल जे निघालो होतो आम्ही 4:15 आणि आज जे निघालो आहे ते डायरेक्ट 5:45, म्हणजे डायरेक्ट दीड तास लेट आहे. म्हणजे आम्ही रोज 1-1 तास लेट होत चाललो आहे रोज. सगळ्यात आधी जे निघालो होतो ते आम्ही 3 वाजता निघालो होतो, 3:30, नंतर 4:15, आता 5:45. गलत बात है अपने लिए. हाँ, बॉडी थकत चालली आता. चलो, गाडी वगैरे पोचू. गरम खूप आहे रे इकडं, गरममुळे लय परेशानी होते. खतरनाक गरम आहे पब्लिक, अजिबात गरमीत येऊ नका इकडं. पूर्ण शरीर 2 मिनिटात फक्त रूममधून बाहेर येईपर्यंत सगळं पूर्ण ओलं झालो आहे. आणि सकाळी 6ला एवढी गरमी होती, तुम्ही विचार करा दुपारी किती गरमी होत असेल. इथूनच आहे का? ओके. काय लावलं यांनी? जम्मू लावायला लाव त्याला, जम्मू मॅपला. जम्बू नाही, जम्मू. हां, गोल्डन टेम्पल लावलं का डायरेक्ट? ओके. चलो, गोल्डन टेम्पल के लिए निकल पड़े गाइस हम. ओ, हमारे फैंस हमारे पीछे भागते हुए, लेकिन हमने उनको इग्नोर कर दिया. अच्छी बात नहीं है उनको गुस्सा दिलाना, नहीं तो अपन तो गए. बाकी राइट जाओ, बाकी लेफ्ट जाओ, बाकी सब मयूर के पीछे जाओ. पब्लिक वॉकिंगला निघाली आहे आणि आम्ही लेट झालो आहे. इतके दिवस जेव्हा निघत होतो तेव्हा कोणीच दिसत नव्हतं रस्त्यावर, पब्लिक नाही, काही नाही, आम्हीच चालतो आहे फक्त. आणि आता पुरी पब्लिक, सगळा रस्ता चालू. आज 1 घंटा लेफ्ट मारायचं आहे. नाही, सॉरी, राईट. सॉरी. हा कालचा हायवे आहे सुम्या मायऱ्या. ओके. चलो, हाईवे पे लग गए. दिल्ली हाईवे, आग्रा, मथुरा, अजमेर, पूर्ण जयपूर क्रॉस करून जाणार आहे आम्ही, असं वाटतंय आम्हाला. आणि लवकरात लवकर सिटीच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करू आम्ही. कारण की आता सिटी नको आहे, खूप ट्रॅफिक होती. काल संध्याकाळी तर खूप हाल झाले आमचे. मयूरून ते पुढे निघून गेले, मी थोडा मागं राहिलो होतो. पण ठीक आहे, चलो. इंटरकॉमचा फायदा झाला आपल्याला बघा.
आणि इंटरकॉम खरंच घेऊन जा. तुम्ही गेले ना कधी तर नक्की घेऊन जा. इंटरकॉम पाहिजे खरंच, खूप फायदा होतो त्याच्याने. कारण की ना आपल्याला आपल्या रायडरला सांगता येतं काय चालू आहे काय नाही. तो मागा असेल तर तो आपल्याला कोऑर्डिनेट करतो, किंवा पुढं असेल तरी आपल्याला कोऑर्डिनेट करतो काय आहे काय नाही. पण आमच्या टायगरकडे नव्हतं ते. पण टायगरला काही जरूरत नाही असं वाटतं मला. टायगर को जरूरतीच नाही आहे उसकी. बघू शकता. पण इकडे जे मॉल वगैरे होते ना ते भारी होते. रात्री आम्ही फिरलो. रात्री अंधार असल्यामुळं म्हणजे प्रॉपर असं लाईट नसल्यामुळं जे शूट केलेलं आहे ते जसं पाहिजे तसं काय आलेलं नाही आहे. कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. MB's बकेट लिस्ट आहे आपल्या चॅनलचं नाव. गाईज इतक्या वेळा इतके दिवस मी निघाल्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 तासानंतर सनराईज दाखवत होतो. पण आज तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. इथून सनराईज झालेला आहे आज नेमका आमच्या मागच्या साईडला. आपलं मेट्रोचं का रेल्वेचं स्टेशन असल्यामुळं तो दिसत नाही आहे प्रॉपरली आमच्या मागच्या साईडला. पण मी तुम्हाला लवकरात लवकर सनराईज दाखवण्याचा प्रयत्न कराल. सकाळी पण खूप ट्रॅफिक आहे का रे मायऱ्या. एवढी ट्रॅफिक बघू शकता तुम्ही यार जयपूरमध्ये. बरं झालं लवकर निघालो पण आपण जयपूरमधून, नाही तर आपले हाल झाले असते आपण जर लेट झालो असतो तर. नको भाऊ, काल अडकलो लय हाल झाले. नको, काल डायरेक्ट हाऊस मिटली. घामाने पागल होऊन जाऊ माहिती का आपण. हा अरे नको रे भाई. इथं लिफ्ट मधून खाली येतात हाल झाले ना भाई. हे तर लांबची गोष्ट आहे. मग तर मी आधी बुटं घेतले ना माहिती. मला असं वाटलं होतं मला गिअर टाकायला आणि ब्रेक दाबायला प्रॉब्लेम होईल. पण आता काही नाही, एकदम कम्फर्ट झालं. एकदम परफेक्ट गिअर टाकता येतोय आता. ताण नाही राहिला भाई. मला वाटलं होतं लागून जाईल, माझी हाल होतील. बुटं काढून फेकावं लागेल आणि नॉर्मल बुटं घालावं लागतील. पण काही वांधा नाही आता. एकदम परफेक्ट सेट झालो आहे आपण त्याच्यावर आता. बरं झालं अड्या झोपून नाही राहिलो आपण. सकाळी जागच नाही आली ना आपल्याला. जाग खतरनाक हाल झाले असते. नाही तर आपण जर 8ला उठलो असतो ना इथंच राहिलो असतो आपण अजून. आज आपले ना फक्त 200 किलोमीटर झाले असते. आपल्याला 9 वाजले असते, 9-10 वाजले असते निघायला. आणि भयानक हाल झाले असते. दिल्लीच्या आसपासच स्टॉप घेतला असता आपण डायरेक्ट. चालवले असते का मला नाही वाटत तू चालवले असते. हां नाही रे. तू पाय ना आता 10-10:30 वाजू दे. तू कसा गाडी ड्रायव्हर बी चेंज करतो आणि मागं नागोबा बनशील पाय तू. मला माहिती ना. अरे बिलाची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. असं मयूरचं होणार आहे आता थोड्या वेळाने. बघा एक नंबर जबरदस्त व्ह्यू बघा तुम्ही फक्त आता बघा जबरदस्त. चला मंडळी, लद्दाख लद्दाख लद्दाख. चला लद्दाख की सवारी. किती दिवसापासून चाललो होतं यार लद्दाखला जायचं. अरे हापाय कसा पळाला समोर. स्वर्गात जायचंय माहिती त्याला तो, म्हणून तुझ्या गाडीच्या समोर येतोय. मग तो स्वर्गात जाईल, तुला नरकात पाठवलं ना तो. तुझे हाल त्याची मजा. एकदम लवकर रिप्लाय दिला सुमितने. एकदम लवकर. चला मग खालून. आणि एखाद्याच्या वर चढून गेलो असतो मग तिकडे वरती. सुमेला म्हणा लवकर सांगत जाय रे भाई, नाही तर डायरेक्ट गाडी उडवून डायरेक्ट तिकडे खाली उतरलो असतो म्हणा मी. बाबूजी धीरे चलना यूं ही संभलना. चांगला देऊ शकता फक्त अजून तर पाहायला नाही भेटलं. पण मला आहे
मला आहे जयपूर सरकारवर विश्वास आहे मला. कारण की काल जे बघितलं आहे ना रस्ता, तर ते आपल्या विश्वासाला तडा जाऊ नाही देणार असं वाटतंय मला. पण असं नको व्हायला, तडाच्या नादावर डायरेक्ट खड्ड्याच मारतील विश्वासाला. तुलाच पुढे गेला वाटतं. आलो आलो आलो, पोचतो मी तुझ्याजवळ, काही विषय नाही. चालत राह चालत राह. हा रॉंग साईड येतोय, त्याला क्रॉस करून गेलाय ना तू. ओय 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 तुफान, ठीक आहे माझं मागं. हॉर्न कोणी मारला, तू मारला का? अरे जबरी 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 साथीदार. मस्त आहे. अशी बॅग घेऊन टाकावं लागेल माहिती मला पण आता. डायरेक्ट 4 बॅग एकाला एक लावले, डायरेक्ट 1 to 4. नागोबा नागोबा डुलाईसाठी मागे येतोय आता. बिलाची नागिन निघाली टुस टुस, नागोबा डुलाया लागला. खरं असं करून तसं करून पहिला ब्रेक एवढ्या टायमाला घ्यायचा आणि तेवढ्या टायमाला घ्यायचा. आणि हा बघा हा नागोबा इथंच 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 डायरेक्ट वर स्टॉप घ्यावा लागेल डायरेक्ट. हा झोप महत्वाची त्याला. हो तेच ना, बरोबर बरोबर आहे. चल मी पाणी बिनी घेतो, तहान लागली भाई आता मस्त पैकी. गाईज गाईज हॅलो गाईज, आम्ही आता फायनली ओ ओय 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 लक्की लक्की ओय किधर जा रहा. इकडे घे सुम्या, इकडून नाही वाटतं आपली लाईन. ए इकडून नाही का? अरे हा चल इथून टाक, ती ॲम्ब्युलन्सची लाईन आहे. गलत गलत आ गए थे हम, गलत आ गए थे. अरे इकडं बाकीच्या ठिकाणी तशाच लाईनी होत्या ना, तर मला वाटलं तीच एक काय. सॅडल बॅग बघ बरं का लागल नाही तर खाली. आपलं रिवर्स गिअर मारावं लागला असतं, डायरेक्ट रिवर्स सूप साप सूप. आणि फायनली हा टोल क्रॉस केल्यानंतर आम्ही निघालो आहे आता जयपूरच्या बाहेर. बाय बाय जयपूर. समोर समोर प्रदूषण पाय किती जबरदस्त दिसतंय. डायरेक्ट प्रदूषण आहे, धूळ आहे, माती, काही कळत नाही आहे. पण तू बघ समोर किती घाण दिसतंय ते, है ना. आणि जशी काय इथली सँड याच्यासारखी आपले समुद्रासारखी. काय 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 गाडीवर झोपला का? चला म्हणा असं पकडून बस ना. त्या रांजना पिक्चर मध्ये नाही का तो पॉइझन पिल्यानंतर त्याला असं बांधून घेऊन जातो. नाही तर आपण काय करू माहिती आहे का सुम्या, त्याची ती मफलर आहे ना, त्या मफलरनी त्याला आहे ना तुला असं बांधून घेत जाऊ. हां म्हणजे आहे ना तो नागोबा बनल ना. हवा नागोबा बघा असं झोपलाय, पा कसा झोपलाय तो नागोबा. हा आणि हा जर एकटा आला असता माझ्याबरोबर तर किती हाल गेले असते या नागोबाने माझे. बा ती पाण्याची बॉटल बघ कशी हालते, करते पाण्याची बॉटल. तिकडे घे तिकडे घे, थांब गाडी आहे. जबरदस्त. हे काय मला काय केलं असतं माहिती का? हा मयूर 5ला उठू, बरोबर 5ला उठला असता, 5:30-6 पर्यंत आवरला असतं. बॅग बिग बांधायला 6:30 वाजले असते, बरोबर. 6:30ला निघालो, बाईने लगेच 7:30-8ला लगेच गाडी बाजूला लावली असती. मयूर झोप लागते, काय करू? काय म्हटलं असतं मी, झोप मारता क्या करता. मरायपेक्षा झोपच सांगाल ना, झोप. बरोबर का नाही? जबरदस्त. काय भारी हॉटेल आहे बघा. हळू 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 हळू. तू उडवली का? तू उडवलं का?
हां स्लो केली का? माझी दणके नाडळले असते बाई गाडी. इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे. कारवाले बघा बघता हात देता. इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे. सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी. हा जाम झाला म्हणजे तो फक्त डोळे बंद करायला मागं जातो. डोळे उघडले का परत गाडी चालवायला येतो. मी तुम्हाला बोललो ना, तुम्हाला ती आयडिया दिली तुम्ही ऐकली नाही. ती ट्राय करून पाहायला पाहिजे होते तुम्ही. मैरे आमच्या नागोबानी ना आम्हाला ब्रेक घ्यायला आहे ना मजबूर केलंय. आमच्या नागोबाला पण झोप लागते. खरं नागोबा आपण दोघं असतं तर किती हाल झाले असते रे. झोप लागते नाही 2-3 झोपले डायरेक्ट विकेट असते तुझी. डायरेक्ट आपण असं करू का? अच्छा मैं डालो ना बोलेंगे उनको. भाई जी उधर बैठो. छत्रपति शिवाजी महाराज है ना हमारे उधर. देख इधर दिखेगा तेरे को. देखेंगे आपका यूट्यूब चैनल. चलेगा चलेगा डालेंगे हम. एक ही चैनल अभी एक ही कराया. अभी तो इंस्टाग्राम मयूर बॉय कौन है जिनका कराया. हाँ मैं हूँ. जाएंगे मिलेंगे फिर रास्ते में किधर. अच्छा कर रहा है तू भी. हाँ अडानी रोड से जाओ ना. हाँ श्री बालाजी कार बाजार वो हमारे ही है. हाँ क्या वहीं जा रहा हूँ मैं. चलेगा चलेगा उधर रास्ते में मिल गया तो. लेकिन अच्छा कर रहा है तू भी. सुबह सुबह निकला. कितनी उम्र है तेरी? उम्र कितनी? 70 उम्र है. फिर अच्छा है ना इतनी कम उम्र में तू साइकिल व्हीकल लेके निकला इतने दूर. क्यों लेके साइकिल पे कुछ नहीं ऐसे घूमते रहना. लेकिन इतनी गर्मी ना यार. गर्मी कैसे क्यों नहीं लगती? ये तुमको आदत हो गई होंगी इधर की. हमको तो बहुत परेशानी हो रही है इधर की गर्मी से. हमारे इधर नहीं. पड़ती नहीं है ना. हमारे इधर इतनी नहीं गर्मी. मेरा दोस्त है वो 2 है. हाँ दोनों के दोनों एक तो नेवी में है और एक आर्मी में. उधर गए हुए हैं खड़क वासले अभी आए गए वैकेशन में. हाँ क्या एनडीए कराया ना. हाँ तो उधर बताते कि होती नहीं है. नहीं इतनी नहीं है. नॉर्मल है. 32 मतलब लास्ट टेम्परेचर रहता है वहाँ पे. 30 तक है. 35 है. हाँ. लेकिन इधर का है ना 40-45 तक है ना. कल का जाता था ना. वहाँ पे जहाँ पे मैं जा रहा हूँ ना हाँ. वहाँ पे 50 टेम्परेचर है. अरे बाप रे. फिर हमको जल्दी निकलना पड़ेगा फिर उधर से. अभी कितना है वो? कितना बाकी रहेगा वो? नानी नगर. गांधी नगर नहीं नानी वही ना नानी नगर. में आ जाता है वो. हाँ क्या तो मतलब वहाँ पे अप्रोक्स एवरेज रहता है 46. है. अभी कितना किलोमीटर बाकी हो? वो होगा अभी आराम से 80 85 है क्या? फिर अभी जल्दी निकल जाएंगे हम भी इधर से. क्योंकि हमको ये गर्मी बर्दाश्त नहीं हो रही. बहुत ज़्यादा गर्मी इधर की ना. इसलिए टाइम भी तो इतना. नहीं गाड़ी पे कुछ नहीं लगता इतना. लेकिन अगर रुकते ना तो पूरा पसीने से भीग जाते. चलो फिर मिलके अच्छा लगा आपसे. मस्त पोरगा होता. वहाँ तक चल भी गया था. तुमने देखा यार मिल ही लेते भैया वो क्या पता इनका मोटिव. हाँ नहीं हमारी मतलब घूमने की ख्वाहिश थी. बहुत दिन से चालू था हमारा भी घूमना घूमना घूमना. लेकिन पिछले साल भी कैंसिल हुआ कुछ प्रॉब्लम की वजह से. इस साल फाइनली निकल गए फिर. घूमने वाले भाई. अच्छा है. चल फिर आओ क्या. बाय बाय. अगर एनडी क्लियर हो जाता है तो पापा ने बोल रखा है तू जो बाइक मांगेगा ना तो मेरे भैया है ना तो उसके पास है हंटर. हाँ क्या नहीं क्या टाइम अपना भी आएगा. जान दे सबका टाइम आता है. तेरा भी जरूर आएगा. मस्त पोरगा होता. तो चाललाय त्याच्या फॅमिली रिलेटिव्हच्या घरी कोणाकडे तरी. तो 125 किलोमीटर एवढा उन्हात सायकलिंग करत जाणार आहे. काहीच नाही होऊन. अरे बाबा आमची फुल वाट लागलेली रे इथं. आणि तू सायकलिंग करत खरंच भारी वाटलं. पण त्या पोराला बघून त्याची जी एनर्जी होती ना ती पाहून आम्हाला पण एनर्जी आली. तो सायकलिंग करून जर करू शकतो ना तर मग आम्ही तर बाईकवर आहे ना यार. हां मस्त वाटलं त्या पोराला बघून. चलो बाय बाय. मस्त वाटलं त्या पोराला बघ. आणि तो जे बोलला ना ते खूप म्हणजे ऐकून
चुकीचं वाटलं का त्याच्या भावाकडं पण सुपर बाईक आहे, पण त्याचा भाऊ त्याला हात पण नाही लावू देत. हॅलो कनेक्ट ओके. त्याचा भाऊ त्याला हात पण नाही लावू देत. तो म्हणतो येईल, हमारा भी टाइम आएगा. आएगा भाई, सबका टाइम आता है. हम भी उसी दौर से गुजरे. हमको भी कभी कोई किसी ने भी रोका था बाइक को हाथ लगाने से. एक दिन था, लोगों को देखते थे बाइक पर घूमते हुए, राइडर को देखते थे. पण तिथून जसं बाहेर निघालो आणि आज स्वतः राईड करतोय, आणि ज्या पद्धतीने असे मुलं माणसं किंवा लोक ज्यावेळेस येऊन भेटताना खूप भारी वाटतं का. आणि ठीक आहे, थोडंसं त्रास वगैरे होतो, या गोष्टी होता जाण्यासाठी वगैरे, पण ज्यावेळेस एखादा माणूस भेटतो, हात देतो, विचारतो कुठं चालला, कसं चालला, कशासाठी चालला, भारी वाटतं एकदम. तर त्या पोराला बघून तर मला पण एनर्जी आली. तो एवढ्या उन्हात चालला आहे सायकलिंग करत 125 किलोमीटर. हाँ ना, गर्मी नहीं लग रही बोले मेरे को. अरे भाई हमको इधर येडे हो गए हम तो सुबह. आणि आत्ताशी 7:11 झालेले. आत्ताशी 7 वाजता जर एवढी गरम आहे, आणि गरम जे लागतंय ना ते आपल्या इथं 10-11 वाजता जे गरम होतं ना, तेवढं गरम आहे आता इथं. आणि तो पोरगा म्हणतो काहीच नाही आहे, त्याच्यासाठी हे काहीच नाही आहे. तर मग आपल्या इकडं त्याला थंडी वाजेल भाई. आणि तुम्ही बघू शकता आर्मीचा टँक. आपलं लवकरच पाकिस्तान बरोबर युद्ध होणार आहे वाटतं. फुल टँक बिम जबरदस्त तयारी चालू आहे वाटतं. मोदी सरकार अखंड भारत का सपना, अखंड भारत का सपना पूरा करने वाले मोदी साहब. आत्ता तर एकच गेला, पण अजून समोर 3 ते 4 गेलेले. तुम्हाला तसं पुढे दाखवतो मी. 3 ते 4 टँक गेलेले. आणि मला असं वाटतंय आता का मोदी सरकार हे अखंड भारतचं स्वप्न पूर्णच करून राहतील यावर्षी. ह्या बघा, हा अजून एक टँक चाललाय, जो आधी गेला होता ना दुसरा. जबरदस्त इंडियन आर्मी, मस्त आहे एकदम. युद्धाची तयारी चालू है भाई डायरेक्ट. आता अखंड भारत सपना पूरा करने वाले हैं अभी, ऐसा तो लग रहा है मुझे. अखंड भारत. अरे इकडं लय घाण विषय, कोणी इकडून टाकतं. पण यांच्या इथं पाय ना, सर्व्हिस रोड वगैरे 1 नंबर दिलेले. आपल्या इथलं सर्व्हिस रोड किती नकली दिलेले. मला ते लय आवडले. ते गावाच्या बाहेर फुल फेन्सिंग लावलेली होती, की छोटे गाव होते तिथं. काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे पब्लिकला. आम्ही चाललो होतो आता, पण आम्हाला रस्त्यात लागलंय आता खाटू श्याम मंदिर. तर म्हटलं चला आता जाऊन बघून घेऊ कसं आहे, काय आहे काय नाही. फक्त आता एकच आहे की गर्दी नको. फक्त सकाळी आलोय आपण लवकर, गर्दी नसेल तर खूप भारी होऊन जाईल मंदिर. खाटू श्याम मंदिर चला म्हटलं आज पाहूनच घेऊ, जवळ आहे. हा, पाणी सगळीकडे मारलेलं आहे ना. आणि इथली माती वेगळी रे, आपल्यासारखी नाही आहे. इथली माती डायरेक्ट एवढं जरी हल्ली तरी डायरेक्ट पूर्ण डायरेक्ट फुटा उडतो डायरेक्ट. हा, आलो रेगिस्तान. आता काय कर माहिती का, ह्या बाई इथं गाडी लाव, तिथं समोर उतर, आणि ते फुल माती खेळत बस भाई तू डायरेक्ट इथं सुम्या. फुल वाळवंटात डायरेक्ट लोळ नाही का, ते उंटा कसे लोळतात असा तू लोळ डायरेक्ट. मस्त भारी वाटेल तुला डायरेक्ट. थोडासा भाजून पण निघशील माहिती का तू. 2 किलोमीटरला मंदिर आहे बरं का भाई. 2 किलोमीटरला मंदिर आहे. आता बघू मंदिरात जाऊ. रेगिस्तान लय लांब आहे आपल्याला. तुला रेगिस्तान पाहायचं आहे का? डाव्या साईड, उजव्या साईडला रेगिस्तान पाय म्हणा. सुम्या दाखव त्याला रेगिस्तान उजव्या साईडला. त्याला म्हणा मायऱ्या सुम्या, त्याला काय सांग माहिती का, तू असा त्याच्या याच्यात झोप म्हणा, तुझा मयूर बरोबर फोटो काढून दिला असं वाटेल रेगिस्तान मध्ये गेलेला आहे म्हणा तू. आणि फुल पोस्ट कर नाही का रेगिस्तान. हे बाय इकडे अजून मोठं आहे पाय म्हणा, इकडे जातो का म्हणा. इथून लेफ्ट आहे वाटतं असं वाटतंय मला. सरळच वाटतं.
सरळच आहे का? चलो 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 चलो. गर्दी वाटते बाई पण मला. कुठे आहे रे मंदिर? राईट साईडला. नाही यार, माझी हाईट आधीच छोटी आहे, एवढ्या वर्ष नाही दिसत मला. मंदिर मंदिर मंदिर. वाहन प्रवेश निषेध आहे बरं का. आम्ही आता खाटू श्याम मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन निघालो आहे. आता इथंच आम्हाला 10 वाजले आणि आज खूप 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 लेट झालो आहे आम्ही. खूप आम्हाला आज वाटतं आहे की रस्त्यात आहे ना आज आमची खूप वाट लागणार आहे. खूप खूप म्हणजे खूप खतरनाकवाली वाट लागणार आहे. कारण की गरम एवढं आहे ना, भयानक भयानक गरम आहे आज. समोर काहीतरी दिसतंय मला, जे मिनार टाईप आहे काहीतरी आहे. महादेवाचं मंदिर आहे काहीतरी, मस्त बांधलेलं आहे काहीतरी वेगळ्या पद्धतीने. रामथला असं काहीतरी नाव होतं त्याच्यावर. बॅनरवर नाव टाकलेलं होतं, पण बॅनरचा कलर पूर्णपणे गेलेला होता. पण मस्त बनवलेलं होतं ते. आपण 140 ते 130 किलोमीटर आलेलो आहे सुमित आज. कमीत कमी आपल्याला आहे ना, आता वाजले 11:15 बरोबर. तर 1 ते 1:30 वाजेपर्यंत आपल्याला कमीत कमी ना 100 किलोमीटर अजून मारणं आहे. 100 ते 150 बरोबर. म्हणजे किती होतील? 140 ते 150 300 किलोमीटर होऊन जातील. संध्याकाळी परत 100 मारायचे. ओके, डायरेक्ट परफेक्ट. बघू मग आता काय काही नाही. पण माझं कसं म्हणणं आहे, आज जर जास्त कव्हर केलं ना आपण, तर उद्या आपल्याला गोल्डन टेम्पलला आहे ना वेळ देता येईल थोडासा. तिकडं थांबता येईल आपल्याला, तिथे एक्सप्लोअर करता येईल. आज गोल्डन टेम्पल झालंच नसतं रे भावा आपलं. पण आपण गोल्डन टेम्पल पासून आहे ना 100 किलोमीटर जर लांब राहिलो असतो ना, तर आपल्याला तिथं काहीतरी करता आलं असतं यार. कोणता सिग्नल होता? सिग्नल बंद आहे इथं. आहे का भारी आहे यार. काय युनिव्हर्सिटी वाटते मला ती काहीतरी, किंवा मग मंदिर वगैरे असेल. महल वाटतोय पूर्ण डायरेक्ट. जबरदस्त हॉटेल आहे. हॉटेल वाटतंय मला आता. हॉटेल आहे ते. पण काय यार एक नंबर आहे. समोरून बघ का भारी आहे. तेच ना, इंडियन फ्लॅग वगैरे पण लावलेले आहे काहीतरी. जबरदस्त मस्त इंटरव्ह्यू. इसे बोलते हैं पिंक सिटी, राजवाड़ों का शहर. अरे काहीतरी हे ते पंडित काहीतरी नाव वाच बरं, माझं लक्ष नव्हतं त्याच्याकडं. पंडित काहीतरी बोर्ड लावलंय, त्याचं महल आहे काय ते. पण इकडच्या लोकांना काहीच गरमी वाटत नाही रे. ही नॉर्मल वाटते त्यांना. हा ना, 50 डिग्री एवढ्या कुठं गेलं ते? 50 अरे भाई, पण थंडी सहन होऊन जाते. गरम तर थंडीत 4 कपडे घातले ना तर ती वसूल होऊन जाते. ॲडजस्ट करू शकतो तू तिला. पण गरमला तू फॅन सोबत घेऊन फिरू शकतोय का? करे क्या बोलते सर जी? हाँ, महाराष्ट्र से आए, नासिक से. हाँ, अभी लद्दाख जा रहे हैं, श्रीनगर. उधर से घूमते घूमते. हाँ, क्या बोलते?
अच्छी हुई। अरे थैंक यू। बताया हमें। नहीं वो अंदर जा रहा था ना इसलिए मैंने आपको बोला। स्पीकर से लटका गया है, हाँ। अभी तक नहीं। नहीं कैसा हो जाता कभी कभी अंदर घुस जाता वो, इसकी वजह से फिर मैंने बोला आपको। आम्ही आता थांबलो होतो थोडंसं. एक अंकल भेटले होते आम्हाला, ते की चालले होते पण त्यांची जी पिशवी होती ती टायराच्या जवळपास आलेली होती. तर त्यांना मी बोललो अंकल ती कॅरी बॅग म्हटलं टायरात वगैरे जाईल. तर अंकल इतके खुश झाले, तुम्ही चांगलं करताय असं वगैरे ते हे ते. एक अंकलनी नंतर आमची गाडी 60 ते 70ला असताना आणि त्यांची स्प्लेंडर असताना, बिचाऱ्यांची स्प्लेंडर पळत पण नव्हती तरी ते बिचारे पळवत आणली गाडी. त्यांनी जीव काढत आले. आम्हाला म्हटले थांबा आपण काहीतरी थंड घेऊ. म्हटलं नाही नाही, जबरदस्ती केली. त्यांचा फोटो तुम्हाला आमच्या यूट्यूबवर बघायलाच भेटेल. कोण होते ते, व्हिडिओ वगैरे तर नाही केला मी, पण बोलताना नॉर्मली बोलताना वगैरे व्हिडिओ केलेला आहे. काय 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 मनोज कुमार नाव होतं त्यांचं. आम्ही त्यांच्याबरोबर सेल्फी बिल्फी पण काढला, थोडंसं ब्लॉगमध्ये पण घेतलं आहे त्यांना, ते बघायला भेटलंच असेल तुम्हाला. मस्त होते एकदम, थांबले बिचारे ते आणि आम्हाला पण थांबवलं त्यांनी. भारी वाटलं ते. आणि इकडचे लोक आहे ना खरंच खूप चांगले. आपण जे असं आता आम्ही चालतोय ना ते येतील सोबत, विचारतील. आता काल पण जयपूरमध्ये ज्या वेळेस आम्ही हॉटेल वगैरे चांगलं शोधत होतो जेवणासाठी, का जिथे जेवण वगैरे चांगलं भेटेल काय, तर 2 ते 3 जण असेच बोलले आम्हाला का काय झालं, काही प्रॉब्लेम वगैरे झाला का तुम्हाला, हरवले वगैरे का तुम्ही, कुठं चालले, काय चालले, काय झालं. त्यांना सांगितलं आम्ही का आम्ही जेवणासाठी हॉटेल वगैरे बघतोय. ते बिचारे आम्हाला हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आले. ते आम्हाला सांगितलं इथं तुम्हाला हॉटेल चांगलं जेवण वगैरे भेटेल. तेच माणसं खरंच खूप चांगले इकडचे, नाही का, असं नाही का. आता आम्ही नेक्स्ट काहीतरी एक गावाचं नाव सांगितलं आहे त्यांनी. तिकडचं टेम्परेचर तर डायरेक्ट 50 आहे, आय थिंक 50+ आहे, 50+ बोलले ते. आम्हाला तर ते टेन्शन आलं ऐकून डायरेक्ट. इथं 45लाच नकोसं झालं आहे डायरेक्ट. आता बस असं वाटतंय उडी मारावं डायरेक्ट तिकडं जम्मू काश्मीरलाच जाऊन बसावा. आणि आमचं असं झालं आहे आता, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ही गरमीतनं बाहेर निघायचं. नको बाबा ही गरमी, की जेणेकरून आहे ना ज्यावेळेस आम्ही थांबत होतो, टाईम थोडासा पास करत होतो, दुपारचा टाईम होता, त्यावेळेस कमीत कमी 30-40च्या स्पीडने आपण गाडीची पण काळजी घेऊन गाडी चालवू शकतो. गाडी पण गरम वगैरे नाही होणार, हीट नाही होणार, काही प्रॉब्लेम नाही येणार गाडीला. आणि कमीत कमी तेवढ्या वेळेत आपले 50 ते 60 किलोमीटर जरी कवर झाले तरी आपल्यासाठी चांगलं आहे, नाही का. ते आपण पण असं राहू का नाही बाबा ठीक आहे चला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, आपलं एकदम निवांत चाललं आहे, गरम पण नाही होते. आणि गाडी 30-40 आता तुम्ही बघू शकता 50-60 चालू आहे गाडी, एकदम नॉर्मल चालू आहे. त्याच्याने गाडीला काही प्रॉब्लेम पण नाही आहे, गाडी हीट नाही होणार. आणि आपली 350 तर एकदम अशी गरम वाफा सोडते, खतरनाक गरम वाफा सोडते, खतरनाक. इकडचे पेट्रोल पंपवाले गेम करता बरं का. काय साधा है क्या पावर है? साधा है ना. 500 का करो. 500 600 500 500 500 500. Oh. बस इतनी एक बात था, काट दिया वाला फोन. अरे करे तो खुद ही तो रोटियां खाता
काहीतरी थंड मस्त तुम्ही फ्रेश वाटेल थोडंसं फ्रेश. चिकच्या काट के दोगे क्या तरबूज? चिकच्या चला चिकच्या का बोलो काट के दो. कसं मिलेगा. आम्ही आता थांबलोय मस्त टरबूज खाण्यासाठी. मयूरचं अचानक लक्ष गेलं, इकडून आलो आम्ही आणि चाललो इकडं. तर मयूर म्हणे झोपडी वगैरे मस्त आहे एकदम, टरबूज वगैरे ठेवलेलं आहे मस्त, कापून वगैरे खाऊ मस्त. म्हटलं चल मग आता थांबलो आहे आम्ही. टरबूज कापायला लावलं आहे चिच्याला, बघू कसं निघतं, गोड आहे का नाही. मस्तपैकी एन्जॉय करू खाऊ. ले लद्दाख. लेह लद्दाख. हाँ मोटरसाइकिल ज़्यादा ही जाते हैं. मेरे को ले चलो यार, चलो. किराया नहीं दूंगा. अरे चलो, उसमें क्या है उतना. पीटोगे तो नहीं सारे. नहीं नहीं काय को तुम हमको पीट लो लगा तो चल, मस्त घुमा के लाएंगे तुमको. मस्त पैकी लाल तरबूज है जबरदस्त. आप तुम जा रहे हो ना, 10 बार हो आया मैं. 10 बार. अरे बाप रे. बाइक से नहीं गाड़ी से. नहीं, फिर मजा नहीं. बाइक से जाना चाहिए. ते घ्या रे. मस्त एकदम. तुटून पडले डायरेक्ट. गरमने परेशान झाले सगळे. नाही नाही चाय पियोगे भाई? वो नासिक बहुत जाता हूँ. नासिक आ जाओ ना, कभी भी कॉल करो, हम मिल जाएंगे. कभी भी आ जाओ. 92101. वहाँ के पंडित बड़े लुटेरे हैं. बहुत. हाँ का. चलो अंकल आते. एकदम मस्त पब्लिक होती. टरबूज खायला आलो होतो आम्ही इथं, पण 1 ते 2 अंकल भेटले आम्हाला तिथं. आम्हाला त्यांनी विचारलं कसे काय, कुठून आल्या, किती दिवसासाठी चालले, काय चालले. ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लेह लद्दाख वगैरे फिरायला चाललो आहे, त्यानंतर त्यांनी आम्हाला अजून एक टरबूज ऑफर केलं. आम्ही ते घेतलं नाही म्हणून त्यांनी आमच्याकडून पेमेंट पण नाही घेतला. आणि खूप मस्त होते ते, एकदम बोलणं वगैरे खूप भारी होतं त्या काकांचा. 1 नंबर होते काका, मस्त एकदम बोलणं वगैरे एकदम भारी. आम्ही वाळवंटातून चाललोय. आमच्या लेफ्ट साईडला पूर्ण वाळवंट आहे. बघा 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 कसं आहे ते. आपल्या इकडं काळी माती, इकडं पूर्ण ते असं समुद्रावर जी हे भेटते ना माती किंवा सँड, त्यासारखं पूर्ण सँड आहे ते इकडं. खतरनाक विषय इथला. हवा आली ना पूर्ण माती डोळ्यात जाते यांची ती बारीक, आणि खूप भयानक त्रास देते ती डायरेक्ट. तर आम्हाला एकदम छोटा रस्ता भेटला, असा कच्चा रस्ता का फक्त वन वे आहे. त्या रस्त्यावर कोणीच नाही आहे, मागं पण कोणी नाही, आमच्या पुढं पण कोणी नाही. रस्ता पूर्ण सुमसाम आहे. आणि हे बघू शकता मंदिर किती भारी आहे, मस्त बांधलेलं आहे. पूर्ण सुमसाम रस्ता आहे. फक्त रस्ता चांगला पाहिजे, काही खराब नाही पाहिजे, खड्डे वगैरे नाही पाहिजे. रस्त्यात 1 नंबर काम होऊन जाईल, टेन्शन नाही राहणार आम्हाला पण. आणि आम्हाला जायचं आता 235 किलोमीटर अजून, आणि टाईम झालेला आहे 5:50. भरपूर जायचं आहे अजून, बघू की. हा ना. आणि सूर्य पण बघ ना किती वरती आहे. 4 वाजता आपल्या इकडं सूर्य एवढ्या वर असतो. हां 3 तास मागं राहतं. खतरनाक वस आहे. आता तुम्ही बघू शकता किती वरती आहे सूर्य. हां आणि टाईम जर बघितला तुम्ही मीटरमध्ये दिसत असेल तुम्हाला, तर 6:52 झाले. 5:52
आपल्या इथं 6 वाजता सूर्य असा जमिनीच्या जवळपास आलेला दिसतो, झाडांमधील आपल्याला दिसतो. पण इकडं बघा 4 वाजेचा सूर्य दिसतोय पूर्ण. आणि ऊन इतकं भयानक आहे ना त्याचं, खतरनाक. डायरेक्ट असं वाटतं डायरेक्ट 2-3 वाजलेले आहे आणि ते ऊन लागते आपल्याला चटके डायरेक्ट. हे मोठं मोठं कसलं आहे रे मैऱ्या, हे मशाल टाईप काय ते, काहीतरी विटा बनवताय वाटतं. काही वेगळाच विषय विटांचा इकडं. हा विटा आहे भट्टी वाटतं विटांची. मला वाटलं एवढी मोठी मशाल कसली. दाखवलाय ना पूर्ण गावात नाही. हायवे कुठं गायब झाला काही समजलंच नाही आम्हाला डायरेक्ट. आता हा कोणता हायवे दाखवलाय ना आम्हाला काही समजत नाही. आमची गंमत श्रीमान लेजंड सारखी झाली. त्यांचा पण असाच विषय झाला होता. पूर्ण गावाबिवातनं डायरेक्ट इकडून तिकडं तिकडून इकडं. आणि आमचा पण तोच विषय झालेला आहे. बरं झालं देवा लवकर निघालो, नाही तर फुल अंधार झाला असता ना. हा रस्ता नको रे देवा, एवढा सुमसाम. इथं मोक्कार खराब रस्ता लागलेला आहे आम्हाला. आता आम्हाला हे कळत नाही आम्ही बरोबर रस्त्याला आहे का गुगल मॅपने आम्हाला हा रस्ता दाखवून चुकीचा रस्ता दाखवलेला आहे, काही कळा ना. आता खतरनाक धूळ माती. अरे बाप, अरे ले लद्दाख अजून जायचं आहे रे बाबा. इथंच नको एक्सपिरियन्स घ्यावला रे असं ना. अरे सामना खड्डे ना आमची. ॲडव्हेंचर नाही ना, डायरेक्ट धड 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 धड. हमारी स्पोर्ट्स है ना, स्पोर्ट्स. अरे तुम तो निकल गए लेकिन हम तुमको पकड़ सकते हैं बबुआ अगर रस्ता. अरे बाप मैऱ्या, मला असं वाटतंय रस्ता आहे ना जीव घेणार आहे. काय वाटतंय तुला, का चांगला लागलाय रस्ता? सिग्नल गेलंय मयूरकडून चांगला रस्ता लागलाय. अरे बाप देवा रे देवा. आपला आहे ना झेंडा पण निघालेला आहे. आम्ही बघतोय पुढं कुठं थांबायला जागा भेटली तर झेंडा लावून घेऊ किंवा मग झेंडा काढून ठेवू. आपण दोघांपैकी एक गोष्ट करू. आणि मला असं वाटतंय मयूर फुल जोरात गेलेला आहे, डायरेक्ट फुल लांब गेला डायरेक्ट. फुल बुंग बांग बुंग बांग बुंग बांग. चला 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 मंडळी, लद्दाख. आणि इकडची पण वेगळीच मजा आहे नाही का, हे माती वगैरे, इकडचे झाडं वगैरे, पाण्यात खूप मजा आहे नाही का. हे आम्हाला आधी वाटलं होतं खूप खराब रस्ता आहे, फुल गावात नाही, पण ठीक आहे थोडा मोठा झाला आता. बघू परत नको तसा रस्ता यायला. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला हा रस्ता सोडून आपल्या डेस्टिनेशनला पोचायचं आहे. मयूरचं आपलं इंटरकॉम डिस्कनेक्ट झालं आहे. झेंडा काढावा लागेल पटकेन. बघू आता. अरे बापरे मंदिर याला आवाज येतोय का मायऱ्या? कसं काय डिस्कनेक्ट झालं, कसं काय. खतरनाक खराब रस्ता आहे, खतरनाक. अरे बापरे, लद्दाखला कसं होईल आपलं? आपली R15 काय करेल लद्दाखला असा जर रस्ता असल्यावर? हां ए भाई ठेव बरं. काय आलं हे कशात तरी ठेवा यार. झेंडा निघाला माझा. आओ भाई आओ, उधर आओ. ये कौन सा हाईवे है? ये हाईवे कौन सा है? ये चूरू वाला. किधर जाएगा ये? चूरू जाएगा यहाँ से उधर. और पंजाब जाने के लिए? पंजाब जाने के लिए यहाँ से सीधा यही सीधा रास्ता ऐसा ही है क्या? पूरा बड़ा रोड नहीं है क्या? बड़ा रोड आएगा ना. यहाँ से आप ये राजड़ा गया हाँ, हाँ. यहाँ से हिसार के लिए जाओगे आप, हाँ. जाना पड़ेगा. हाँ हाँ. तो वहाँ पर आ जाएगा. सार से है क्या? कितना है सार यहाँ से? हिसार पता नहीं यार, कभी अंदाज पता नहीं. नहीं क्या?
पता नहीं, देख के बात। चलेगा कोई बात नहीं। आओ इधर आओ, छाव में आओ, धूप लग रही बहुत। 49 इतना है? आज देख रहा हूँ आज कितना 49 इतना जाओ। वो 46 ही गया 46 है। आज थोड़ा मौसम भी अच्छा है, हाँ अच्छा है। अच्छा आहे म्हणून 46 आहे. हाँ अच्छा नाच मग 45 म्हणताय ते 48 49 पर्यंत जाऊन आलेलं आहे. आगे तो थोड़ा लई है आगे। गर्मी कब तक है हमको? गर्मी कब तक लगेगी? गर्मी यहाँ पर हाँ पंजाब में भी ज़्यादा है क्या? पंजाब में भी कम पाएगी, यहाँ से कम है। कम है ना? हाँ फिर कोई बात नहीं फिर। पंजाबला कमी रस्ता आहे ना. हाँ पंजाब को कम है गर्मी. हाँ हाँ क्या? कम है. पंजाब में यहाँ से कम है। कम है ना. हाँ क्या? राजस्थान में गर्मी सबसे ज़्यादा है। सबसे ज़्यादा होती है ना इधर? चूरू में सबसे ज़्यादा गर्मी, सबसे ज़्यादा ठंडी यहाँ पर होती है। हाँ क्या? चलो थँक यू। आम्ही आता थांबलोय मस्त थोडंसं टाइमपास करण्यासाठी. आणि रस्ता कसा होता मयूर मागचा? मक्खन होता ना एकदम? मक्खन आहे बघ खाली बघा मक्खन. हे बघा हे मलाईदार आहे मलाईदार रस्ता होता. कसा होता सुम्या? कसं वाटलं बसून? मलाईदार. आणि मधीच आहे ना रसगुल्ले होते. रसगुल्ले मध्ये रसगुल्ले होते. डायरेक्ट काय खड्डे रस्ता कुठून गावात टाकलं काय माहिती गुगल ते गाणं होतं ना आपलं माग. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल. आता आपलं तर झालं काय रस्ता काय खड्डे काय धूळ काय रेगिस्तान. रेगिस्तानच आहे माती. पूर्ण रेगिस्तान आहे तेव्हा तुम्ही बघू शकता माग पूर्ण जिकडे बघाल तिकडे जंगल आहे. तेच. जंगल पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल आहे डायरेक्ट. पण मजा येते. मजा तर येतेच आहे. काही म्हण पण बोर नाही झालो आपण. तर सुमित काय वाटतंय तुला? गरम गरम गरम. पाणी किती मिनिटात गरम होतं? गरम जागा पण गरम झाली. आपल्या इथं गॅसवर एवढं लवकर पाणी तापत नाही, तेवढं लवकर इथं बॉटलवर गरम होतं डायरेक्ट. टोल चाका चालू करून टाकलेला आहे डायरेक्ट. काय विषय हा? अरे ते जयपूरवाले टोल नाका घेते नाही, हरियाणावाले टोल नाका सोडत नाही. नेमकं काय विषय आहे? पूर्ण रस्ता पण झालेला नाही आहे तरी टोल नाका. हे काय विषय हा? काय विषय हा? गाँव बसने से पहले लुटेरे हाजिर हो गए. कायचा नवीन रे पूर्ण फोडलेला आहे ना.